नमस्कार, भारतीय आर न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्याला पंजाबी सूट म्हणजेच टॉपची कटिंग करून दाखवणार आहे। बघा, हा टॉपचा कपडा आहे। मागच्या म्हणजे पुढची साईड वेगळी आणि मागची साईड वेगळी, त्याची ब्राऊन कलर आहे मागच्या साईडला, पण मी तो ब्राऊन कलर काय घेणार नाही आहे। जो आपला पुढची साईड दिसते ना तुम्हाला डिझाईनची, तेवढीच घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये बरोबर कटोकट असा टॉप बसणार आहे आपला। हा जो आहे एवढा भाग मी कट करून काढून घेते बघते, नाहीतर त्याला अस्तर म्हणून यूज करून घेणार आहे मी। आता टॉपची कटिंग बघणार आहे आपण। हे टॉपचं माप आहे बघा। टॉपची लांबी आहे 35.5 + 2 करून घ्यायची। त्याच्यात चेस्ट आहे 31 + 2 करून घ्यायचे, आणि आपलं पोटाची गोलाई आहे 29, हिप साईज 37 आहे, त्याच्यात पण 2 इंच एवढी मार्जिन करून घ्यायची। बाही लांबी आहे 3, त्याच्यात +1 करून घ्यायचं। फिटिंग आहे 11 + 2 करून 13 झालं। 6.25ची आपली स्लीव्ज बसते, 6.5ची। मागचा गळा 3 आहे आणि पुढचा 6चा गळा आहे। हे झालं आपलं पूर्ण टॉपचं माप। आता बघा, आपली टॉपची लांबी आहे 35.5 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच ॲड करून घेणार आहे। म्हणजे मी 2.5 इंच ॲड करते, 38 इंचावरती मार्किंग करून घेते मी वरून ना थोडासा कपडा सोडून देते, कारण खाली डिझाईन आहे ना त्याच्यासाठी। वरून जर आपण पूर्ण कपडा घेतला ना तर मग खालची डिझाईन घेता येणार नाही ना, त्याच्यासाठी तो वरचा तेवढा कपडा मी सोडून दिलेला आहे। आता बघा, गळा आणि मुंडा घ्यायचा आपल्याला। 2.5 इंचाचा गळा घेते मी पुढचा, आणि मुंडा घ्यायचा आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते मी। मुंड्यासाठी 5.5 इंचावरती मार्किंग करायची आहे बरोबर। आणि रेषा ओढून घ्यायची तिथे, आणि पुढचा गळा सुद्धा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे, आणि तिथं सुद्धा रेष ओढून घेणार आहे आपण। आणि खाली बगल सुद्धा तेवढाच घ्यायचा आहे, 6 इंचावरती घेऊन घ्यायचा आहे, आणि रेष ओढून घ्यायची तिथं पण सरळ आपल्याला। गळ्याच्या जागेला सुद्धा आपण रेष ओढून घेतोय। आणि छाती आहे आपली 31 इंच, 31चा चौथा भाग होतो 7.25 इंच, तर 7.25 इंच घेऊन घेतलंय मी। आणि आता मार्जिनसाठी आपण जास्तीचं 2 इंच घेतोय बघा, आणि मार्किंग करून घेतलेली आहे मी तिथे। आता बगल जो आपण 6 इंच घेतलेला आहे ना, तिथं बरोबर तिरकस आपल्याला टेप ठेवायचा आहे। 2 इंचावरती मार्किंग करायची आहे, आणि आपल्याला गोलाकार असा आकार देऊन द्यायचा आहे तिथं सुद्धा। बघा, मी आकार देऊन दिलेला आहे। 2 इंचावरती आपला मागचा मुंडा तयार होतो, आणि 1 इंचावरती पुढचा होतो। एक इंच एवढं पुढच्यासाठी घेतलं आहे मी, आणि अर्धा इंच थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे आपण, आणि आकार देऊन दिलेला आहे मी। व्हिडिओ झूम करून बघा तुम्ही। आणि गळासुद्धा आपण व्यवस्थित गोलाकार देऊन देणार आहे। बघा, मी गळासुद्धा करून घेतलेला आहे। आता शोल्डरपासून तर बरोबर मध्यापर्यंत आपल्याला 15 इंच घ्यायचं आहे। बघा, मी 15 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। हिप साईज 20 घेतलेली आहे। बघा, आता सगळे माप आपण चेक करून घेणार आहे। पोटाचा गोलाकार आपला 29 आहे ना, त्याचा चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे, आणि तिथं सुद्धा मार्किंग करून घ्यायची आपल्याला, आणि 2 इंच एवढी मार्जिन ठेवून द्यायची आहे। आणि आपली लांबी आहे टॉपची 35.5, त्याच्यात 2.5 इंच टाकून 38 होतं। ती लांबीसुद्धा आपण मोजून घेतलेली आहे,
आणि आता बरोबर 38 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली, मार्किंग करून बरोबर बघा काय चाललंय. आता पूर्ण टॉपची कटिंग करून घेणार आहे आपण. पहिले वरून मागचा गळा केलाय बघा 3 इंचचा, तो 3 इंचचा गळा आपण कट करून घेऊ पहिले. कारण डायरेक्ट आपण जर 5 इंचचा गळा कापला ना तर मग दोघं मागचा आणि पुढचा गळा एकसारखा होऊन जाईल. त्याच्यासाठी आपण पहिले मागचा गळा कापून घ्यायचा 3 इंचावर घेऊन, आणि मग नंतर वेगवेगळा भाग करून मग आपण पुढचा गळा कट करायचा. बघा हा उरलेला ब्राऊन कलरचा कपडा आहे ना, तो सुद्धा कट करून घेणार आहे मी. थोडंसं मार्जिन सोडायची आहे खाली, कारण खाली फोल्ड करण्यासाठी. आपला कटोकट कपडा आहे म्हणून मी तिथं आकार देत नाही आहे साईडला. डायरेक्ट असाच कपडा आपण बरोबर शिवणार आहे. हा पुढचा मागचा गळा आखून घेते मी 3 इंचावरती, आणि त्याला गोल असा आकार देऊन देणार आहे आणि कट करून घेणार आहे. 3 इंच करताना आपण दोघं गळे कापले तरी चालतं, पण पुढचा गळा नंतर आपण वेगळा कट करणार आहे. बघा जे आपण 4 फोल्डमध्ये कपडा अंतरला होता ना, तर तो जॉईंटचा जो भाग होता तो आपण कट करून घेणार आहे. बघा मी कट करून घेते, आणि दोघं मागचा आणि पुढचा भाग दोघं आपण वेगवेगळा करून घेणार आहेत. मागचा भाग आपण साईडला ठेवून देणार आहे, आणि पुढच्या भागाला आपण जो गळा आखून ठेवलेला आहे ना पहिले, तो कट करून घेणार आहे. आणि मुंड्याचा सुद्धा आपण आकार दिला आहे ना 1 इंचावरती, तो सुद्धा आपण कट करून घेणार आहेत. कारण पुढचा जो भाग असतो तो खोल भाग असतो मुंड्याचा, आणि मागचा जो असतो तो उथळ असतो. व्यवस्थित कट करायचा, कारण कसं आहे जास्तीचा कपडा कट व्हायला नको म्हणून. माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बघा टॉपची पूर्णपणे कटिंग झालेली आहे आपली. आता आपण बाही कट करून घेणार आहे. जो आपला वरचा कपडा वाचलेला होता बघा, जास्तीचा होता तो घेतला आहे मी. बाही आहे आपली 3 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच जास्तीचं केलं आहे, आणि 4 इंचाची एवढी बाही घेतलेली आहे. बाहीची रुंदी आहे आपली 6.5, त्याच्यामध्ये आपल्याला +2 इंच करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित मार्किंग करून नंतर आपण तेवढा कपडा कट करून घेणार आहे. 6.5 आणि 2 इंच असं 8.5 होतं. 8.5 मधला आपण दुसरा भाग घेणार आहे. तिथे 4.25 वरती मार्किंग करून घेतली मी. आता बघा साईडचा जो बगल घेतला ना आपण, तो 2.5 इंचावरती घ्यायचा आहे आपल्याला, आणि पुढे 1 इंच एवढी मार्किंग करून घेतली. आणि आता आपण आकार करून घेणार आहे बाहीला, आणि बाही बरोबर कट करून घेणार आहे. मी आकार देऊन दिलेला आहे. आता मी स्लीव्ज कट करून घेते. व्हिडिओ झूम करून बघा, तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल.
आणि कमेंट करत जा, म्हणजे मला कळतं की बुवा काय करायला पाहिजे असं. साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण कट करून घेतला आहे आणि मध्यभागी बरोबर ती हे पहा थोडं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जॉईन करायला आपल्याला त्रास होणार नाही. हा बघा, आता जो पुढचा भाग घ्यायचा असतो ना आपल्याला बगलचा, तिथं मी फिश कट देऊन दिलेला आहे आणि आता तेवढा भाग मी कट करून घेणार आहे बघा. एकदम छान आहे माझी कटिंगची व्हिडिओसुद्धा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.